तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता मी नवजोद वडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. विठ्ठल विठ्ठल
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका देवाधी देवा जगत्रया जीवा परीशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयसे देई प्रेम काही कळा काय माझी वाणी मानेन संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील दासमी दुर्बळ वैष्णवांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वीर सहजळले उदकी वह्या तुम्ही रक्षले आणि सत्य निळामणी धराल हाती तरी द्याल मती निरूपम
श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णवर घोर विमल जसो जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके समीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरो कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस त्यो लोक उजागर रामदूता तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई तया माझे दंडवत सरोवर येथे नवनीताचे पूर तुका म्हणी आता आम्ही नवजूद उडिता नाही देखील ते मिळे अन भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रतिवर्षाप्रमाणे या छोट्याशा खोपी गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आजची समारोपाची सेवा म्हणजेच काल्याची सेवा आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्वंदनीय जगद्गुरु सच्चिदानंद मूर्ती श्री तुकोबाराय यांचा काला प्रकरणातील 4 चरणाचा देवाच्या संगतीचं महत्त्व सांगणारा आजचा अभंग आहे। चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे। वैकुंठवासी प्रातस्मरणीय धोंडोपंत दादासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या असीम आशीर्वाद कृपेतून आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून सर्व भजनी मंडळाच्या सहकार्यातून चालू असणारा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे भव्य आणि दिव्य या ठिकाणी उत्सव चालू आहे। मी अनेक वेळा सांगत असतो मुहूर्तावर सुरुवात केलेलं काम कधीही असणारं पडलं जात नाही। तसं हे पाडव्याला सप्ताहाची सुरुवात होते आणि वारीच्या उत्सवामध्ये म्हणजे आज अष्टमी आहे, आज काला झाला की उद्यापासून वारीला पंढरीची वारी सुरुवात आहे। नवमी दिंडी असते दादासाहेबांच्या परंपरेनुसार। कधी गेला नसाल तर मुद्दाम नवमीला जा। नवमीला संध्याकाळी 9 वाजता दिंडी निघते आणि सकाळी 6 वाजता त्या दिंडीचा आरती होते। तुम्ही कधी गेला नसताल तर अवश्य जा, पाहण्यासारखं आहे। कारण संत महात्म्यांनी एकच मार्ग अवलंबला, करोत तपादी साधने कोणी साधूत गुरांजने आम्ही नवजूत या वाटा
नाचू पंढरीच होता. आणि त्या पंढरीमध्ये कसं पाऊल खेळतात, कसं नाचतात ते आपल्याला नवमीच्या दिंडीमध्ये पाहायला भेटतं. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात. या ठिकाणी असणारा चालू असणारा उत्सव, या उत्सवातली ही काल्याची सेवा आहे. दादासाहेबांच्या कृपेनं जसं आपल्याला चिंतन करता येईल तेवढं चिंतन करण्याचा वेळेत प्रयत्न करूया, बरं का. कारण काला शब्दाचा अर्थ या अभंगातून काल्याचं महत्त्व सांगितलंय. काला कुणाच्या संगतीमध्ये भेटतो? कारण परमार्थामध्ये परिपूर्णतम अवस्थेला जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याला संगतीची अत्यंतिक गरज आहे. कलियुगामध्ये संगतीमुळे उद्धार होतो आणि संगतीमुळेच पतन होत असते. पतन उद्धार संघाचा महिमा. पतनही संगतीमुळेच आहे आणि उद्धारही संगतीमुळे आहे. पण आतापर्यंत इतिहास पुराण शास्त्र जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये उदाहरण आपल्याला हेच सापडतील की संगतीमुळे असणारा उच्च पदाला गेला आणि संगतीमुळे असणारा नीच पदाला गेला. म्हणून दोन प्रकारची संगती आहे. एक संगती आहे कुसंगती आणि दुसरी संगती आहे ती सुसंगती. सुसंगती म्हणजे चांगली संगती आहे. म्हणून या चांगल्या संगतीमध्ये जो अनुभव आला गोपाळांना तो गोपाळ आजच्या अभंगामध्ये प्रगट करतात, बघा. म्हणून हा काल्याचा प्रसंग आहे. कुसंगतीमध्ये मार खावा लागतो, बरं का, आणि सुसंगतीमध्ये पोटभर खायला मिळतं. फरक एवढा आहे. पोटभर का खायला मिळतं त्याचं कारण असं आहे की पोटभर देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. कुणाकडे आहे? एक देवाकडं आणि दुसरं देवमान्य संताकडे. म्हणून आज हा प्रसंगच काल्याचा प्रसंग आहे. काला म्हणजे काला शब्दाचा अर्थ भक्ती होतो, काला शब्दाचा अर्थ भक्ती सुख होतो, काला शब्दाचा अर्थ आनंद होतो आणि काला शब्दाचा अर्थ पुन्हा जन्माला न येणं याला काला असं म्हणतात. म्हणून तुका म्हणे काला आणि कुठे अभेद देखिला. आणि हा काला कुठेही नाही. कुठं आहे? विशेषहाला काला दुसरीकडे नाही, बरं का. काला कालवा आहे पण काला नाही. काला संतांच्या संगतीमध्ये आहे. काला शब्दाचा अर्थ आनंद. मी सांगितलं तुकोबाराय म्हणतात की हा काला वैकुंठात नाही, हा काला स्वर्गात नाही, हा काला ब्रह्मलोकात नाही, हा काला कैलासामध्ये नाही, कुठेही नाही. कारण काला शब्दाचा अर्थ इथला जो आहे ते भक्ती सुख आहे. कारण हे सुख वैकुंठामध्ये नाही. म्हणून या सुखाचा भोग घेण्यासाठी या सुखाची अपेक्षा देवाच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि ते काला खाण्यासाठी देव वैकुंठाहून येत आला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देव वैकुंठातून आला इथं, बरं का. वैकुंठामध्ये काय साधन आहे ऐश्वर्य आपल्यासारखं नाही.
आपल्यात आपण जसं चहा पितो ना तिथं अमृत पितात. आपल्याकडे जशा सडका आहेत ना तिथं चिंतामणीच्या सडका आहेत. भागवतामध्ये वर्णन केले वैकुंठाचं. एवढं ऐश्वर्य सोडून देव वैकुंठात राहत नाही. म्हणून देव देखील वैकुंठात नाही. नाहम वसामि वैकुंठे. नारदाला सांगतात, नारदा माझं जरी ठिकाण वैकुंठ असलं तर मी तिथं नाही. मग तुम्ही कुठं आहेत? माझे भक्त गाती जे येते, माझे भक्त गाती जे येते, माझे भक्त गाती जे येते, माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते, नारदा मी उभा तिथे. शब्द कसे वापरलेत पहा. माझे भक्त, देव म्हणतो काय, माझा जो भक्त आहे. आता भक्ताचे लय प्रकार आहेत, ते तिकडे जायचे नाही आपल्याला. पण माझा शब्द तुको देवाने वापरला ज्याच्यासाठी, तो कसा असेल त्याचा विचार 12व्या अध्यायामध्ये केलाय महाराज. अनपेक्षः सुचिरदक्षः उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. त्याला माझं म्हणतो देव बर का, कुणालाही माझं म्हणत नाही. देवानं बायकोला माझं म्हणलं नाही. देव बघा तुम्ही, या अवतारामध्ये असं आहे, याच अवतारात आहे असं नाही. भगवान शंकराच्या अवतारातही तसंच आहे महाराज. कारण भगवान शंकराच्या अवतारातही पार्वती समोर जवळ नाही. काय जवळ, जवळ नाही. तसं पांडुरंग परमात्म्याचा ह्याही अवतारामध्ये रुक्मिणी जवळ नाही. देवाने कुणालाच जवळ केलं नाही. का? त्याचं कारण आहे, देव कुणालाही माझं म्हणत नाही, फक्त देव भक्ताला माझं म्हणतो. म्हणून माझे भक्त गाती जिथे, नारदा मी उभा तिथे, तिथं मी उभा आहे. म्हणून ते भक्त गातात ना, त्या गाण्यामध्ये जो रस निर्माण होतो, तर का त्या गाण्यामध्ये जो रस होतो त्या रसाला भक्तिरस असं म्हणतात. बर का. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, तो ब्रह्मरस, तो भक्तिरस सेवन करण्यासाठी आपण ज्याला भक्तिरस म्हणतो ना, त्यालाच याच्या कीर्तनामध्ये काला असं म्हणतात. काय म्हणतात?
काला असं म्हणतात. आणि हा काला खाण्यासाठी देव वैकुंठातून खाली आला. खाली आला याचा अर्थ काय? वरून खाली येण्यासाठी देवाला काय अठ्ठास करावा लागत नाही बरं का. करावं लागेल का हो? मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सरपंच व्हायला काय अठ्ठास करावं लागेल का? अहो, सरपंच झालेल्या माणसाला मुख्यमंत्री पद भोगायचं असेल तर अठ्ठास करावं लागेल. पण पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, त्याला जर खाली यायचं असेल तर अठ्ठास करायची गरज नाही. पण देवाच्या बाबतीत तसं नाही. देवाला फार अठ्ठास करावा लागला. देवाला आपलं पद सोडावं लागलं. कोणतं पद होतं देवाचं? निर्गुण निराकार पदावर होता. विटूनी आपुला निर्गुणपणा, निर्गुणपणाला बाजूला टाकलं आणि तो सगुण झाला, साकार झाला. बघा, निरपेक्ष असणारा अपेक्षित झाला. ज्याचं अमर्याद आहे व्याप्ती असा असणारा परमात्मा आता संकोचित झाला, लहान झाला. कशासाठी? एक लक्षात असू द्या, भक्ती सुखाचा उपभोग घेण्यासाठी. आणि हे भक्ती कुठं थांबत होती? तर भक्ताच्या ठिकाणी. म्हणून मी अनेक वेळा सांगत असतो, देव जो आला तो देवकीच्या जवळ का आला? त्याचं कारण आहे, देवकी जवळ मातृवात्सल्य भक्ती नांदत होती. आणि या भक्तीसाठी देव देवकीच्या समोर येऊन प्रगट झाला. तुम्ही देवकी व्हा, देव तुमच्या समोर प्रगट होतो. महाराज, देवकी शब्दाचा अर्थ मी अनेक वेळा सांगितला. देवकी तिला म्हणतात, संसारामध्ये अनुकूल परिस्थिती असो या प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीचा अंतःकरणावर परिणाम न होता सतत चिंतन देवाचं जे करते त्याला काय म्हणावं? देवकी म्हणावं. अशा देवकीच्या समोर देव प्रगट झाला. बघा किती प्रतिकूल परिस्थिती होती देवकीची. देवकी कुठं होती? राजवाड्यात होती का? नाही, जेलमध्ये होती. हो, कैद्या जेलमध्ये असणारी हे देवकी. या देवकीनं देवाचं चिंतन केलं, अंतःकरणामध्ये मातृवात्सल्य भक्ती प्रगट झाली आणि त्या भक्तीनं देवाला प्रगट केलं. होय भक्ती केला तसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. देव प्रगट झाला. म्हणून आपला जन्म होत असतो आणि देव प्रगट होत असतो. प्रगट होण्याच्या पाठीमाग जन्म नाही. आणि जन्म ज्याचा होतो त्यात तो प्रगट होत नाही. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे, पण प्रगट झाला त्याचा मृत्यू नाही. म्हणून देवाची जयंती साजरी केली जाते. म्हणून देव प्रगट झाला. कसा झाला? चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. शंकराचार्य वर्णन करतात, वंशी भूषित करान उनिरदाभात पीतांबरा धरुण बिंब फलाधृष्टात पूर्णेंदु सुंदर मुखात दरविंद्र नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाणी. सुंदर पितांबर धारण केलेली मूर्ती 8 वर्षाची. बरं का, आता 8च वर्षाची का झाली याचे अनेक कारण आहेत. कारण देवाचा अवतार 8वा आहे. 8 प्रकारची देवाने लीला केली आणि 8 हा आकडा बंधनमुक्त आकडा आहे. अनेक कारण असणारे शास्त्रकाराने याचे सांगितलेत. पण देव 8वा म्हणून आल्यामुळं 8 वर्षाचा झाला. आणि देवांना पाहून देवकी असणारी बोलू लागली, देवा. बघा, देवाला बोलायचं झालं तर किती सामर्थ्य लागते याचा विचार करा. ते देवकी देवाशी संभाषण करू लागली. देवा म्हणू लागली, देवा अरे मी तुझी जी भक्ती केली आहे, तुझी जी उपासना केली, जे साधना केलेली आहे, हे साधना ह्या स्वरूपासाठी नाही. मग मला तू बाळ व्हावं अशी माझी इच्छा आहे. माझं कोणी तर म्हणावं, तुला देवकी नंदन म्हणावं. काय म्हणावं? तुला देवकी नंदन म्हणावं. आणि देवकी नंदन म्हणण्यासाठी तू लहान होणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताने सांगितलं, आई. बघा, आई म्हणल्यास किती आनंद झाला असेल. आई नसतानाही देव काय म्हणतोय, आई अगं मी लहानच होणार आहे, पण अगोदर तुला अवतार कार्याचं प्रयोजन सांगणार आहे. म्हणले काय प्रयोजन आहे? म्हणले मी जास्त वेळ इथं थांबणार नाही. नंदाच्या घराला
देवाने सांगितलं मला नंदाच्या घराला जायचे आई. आता नंदाचंच घर काय निवडलं त्याचं कारण मी अनेक वेळा सांगितलंय. नंद त्याला म्हणतात जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद असं म्हणावं. दुसऱ्याला दुःख देतो त्याला कंस म्हणावं आणि दुसऱ्याला आनंद देतो त्याला काय म्हणावं. मला सांगा मग किती नंदन किती कंस आहेत इथं आपल्याकडे. अहो लांब जायची गरज नाही. आपण जर दुसऱ्याला त्रास देत असाल, आपल्या आई वडिलाला त्रास देत असाल, आपल्या भावाला त्रास देत असाल, आपल्या सुनेला त्रास देत असाल, होय, तर आपण कोण आहोत? कंस. आणि आपण जर सर्वांना आनंद देत असाल तर समजावं नंद. आनंद प्रदान करणारा त्याला नंद म्हणतात. म्हणून देवाने न सांगता बर का नंदाच्या घराचा पत्ता सांगितला. देवकीनं सांगितलं देवा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही नेण्यासाठी स्वतंत्र नाही, बंधनामध्ये आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. नाही रे बंधनातच आहोत एवढंच नाही तर हे सगळे असणारे वॉचमेन आहेत. मनसी रक्षपाळ मोहिले सकळ. सांगितलं आई तू त्याची काळजी करू नकोस, कारण मी आलोय म्हणजे काही साधा आलो नाही, सर्वाचा बंदोबस्त करून आलोय. आणि ठरल्याप्रमाणे उचलिला कमळापती वाळीची बंधने गळती. आपोआप बेड्या तुटल्या, आपोआप कवाड उघडल्या गेले. नंदबा आपलं वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं आणि वसुदेव निघाला. बघा याच्यामध्ये एक अर्थ आहे. वसुदेव ज्यावेळेस जातो, वसुदेव ज्यावेळेस जातो त्यावेळेस पहाटे 3:30-4चा मुहूर्त आहे. आणि 3:30-4च्या मुहूर्तावर तिथं माया निर्माण झाली होती. त्या मायेला घेतलं, टोपल्यामध्ये घातलं, देवाला तिथं ठेवलं आणि परत देवाला परत आले. परत आल्यानंतर बघा मायेला डोक्यावर घेतल्यानंतर पुन्हा बंधनामध्ये अडकला, पुन्हा जेलमध्ये गेला. जसं होतं तशा कवड्या कुलूप लागलं. याचा अर्थ असा आहे जो जीव देवाला डोक्यावर घेतो तो बंधनातून मुक्त होतो आणि जो मायेला डोक्यावर घेतो तो बंधनामध्ये अडकतो. याचा अर्थ कसा आहे? आता आपण डोक्यावर कुणाला घेतो? होय, देवाला का मायेला? मायेनं निर्माण केलेल्या वस्तूचं आकर्षण आपल्या चित्तामध्ये जर असेल तर समजावं आपण मायेला डोक्यावर घेतले. जे नासक्या कुचक्या इटक्या ह्या वस्तूबद्दलचं जर आकर्षण आपल्या चित्तामध्ये असेल मग ते मान असो धन असो हे सगळं मायेनं निर्माण केलंय. म्हणून डोंगरे महाराज फार सुंदर चिंतन करतात. महाराज ज्याच्या अंतःकरणामध्ये मायिक वस्तूबद्दलचं आकर्षण आहे तो मनुष्य परमार्थ करण्याची देखील त्याची लायकी नाही. सांगणं सोडून द्या, सांगायसाठी तर सर्व सोडावं लागतं. म्हणून शुकाचार्यांनी भागवत सांगितलं, पण कधी सांगितलं? जन्मताचे संसार तेजेला सुखी, जन्मताचे संसार तेजेला निष्कलंक तुका म्हणे, तुकोबारा म्हणतात बर का. बघा भागवत व्यासाने लिहिलं बरोबर आहे, पण सांगितलं नाही. का बरं सांगितलं नाही? कारण व्यासाच्या अंतःकरणामध्ये परमास संसाराबद्दलची आसक्ती होती. म्हणून भागवताचा प्रचार करण्यासाठी माझ्या भागवताचा प्रचार करावा कोण करील? जो वैराग्य पुरुष आहे तोच करू शकतो. म्हणून
व्यासानी शंकराची उपासना केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं. महाराज म्हणले तुम्ही माझ्या पोटी जन्माला आलं तरच भागवताचा प्रचार होईल, नाहीतर होणार नाही. बघा ती शंकर म्हणला नसलेली उपाधीत कोण पडलं बाबा. संसारातली उपाधी माया आहे, मायामध्ये अडकला की संपलं. शेवटी नाविलाज झाला आणि भगवान शंकर असणारे अरुणीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. बर का, अरुणी तिचं नाव सांगितले. अरुणीच्या गर्भामध्ये प्रवेश केला पण बाहेर यायला तयार नाही. 12 वर्ष निघून गेले. किती कशामुळे येत नव्हते, त्यांना माहित होतं मी मायेमध्ये अडकतोय. व्यासानी प्रार्थना केली आपण बाहेर यावं आणि एकदा असणारा आम्हाला तुमचं मुख पाहायला मिळावं. तुम्हाला माया काहीच करणार नाही. त्या शुकाने सांगितलं. महाराज म्हणले तुम्हीच मायेत अडकं लावून मला काय मायेतून बाजूला काढणारा. बापाला असं बोलणारा मुलगा पहिला होता तो शुक. आणि त्या शुकाने सांगितलं मला असा आशीर्वाद देणारा माणूस पाहिजे की तो मायेत न अडकलेला पाहिजे. आणि मग व्यासाने भगवंताला प्रार्थना केली आणि मग त्या ठिकाणी देव आले आणि देवाने सांगितलं तुम्ही बाहेर या, माझी माया तुम्हाला काहीच करू शकणार नाही. बैसोनी खोळे शुक गरबी राह्यांधळा शिनलारी दुःखाटवी वेळा मागील सोशिली ते नाभी म्हणे गोपाळा पावला त्या कारणे लाजरा केली कळा. मी हे कशासाठी सांगतोय, शेवटी शुकाचार्य बाहेर आले आणि निघून पाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे
ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे. मला एवढंच सांगायचंय, त्या शुकदेवाला म्हातारपणी मुलगा होण्यासाठी, होय तरुणपणचा मुलगा नव्हता बरं का, वयाच्या शेवटी हा मुलगा झाला. आणि ज्यावेळेस निघून गेला त्यावेळेस व्यास माग लागला. व्यासाने म्हणावं शुका, ए शुका, त्यावेळेस झाडाने होऊ द्यावी महाराज, काय ताकद असेल. म्हणून अशा शुकदेव भगवंताने असणारा भागवताचा प्रचार केला. भागवताचा प्रचार कुणी करावा? ज्याच्या अंतःकरणामध्ये संसाराची आसक्ती नाही. म्हणून संसाराची आसक्ती ज्याच्या अंतःकरणातली निघून गेली, तोच या वाटेचा अधिकारी आहे, भक्तीच्या वाटेचा. म्हणून हे माया, म्हणून ज्यांनी मायेला डोक्यावर घेतलं तो बंधनामध्ये अडकतो, आणि जो मायेला देवाला डोक्यावर घेतो तो बंधनातून मुक्त होतो. ह्या चरित्रातून भगवान सांगतात. म्हणून देव गोकुळात आला आणि इकडं असणारी माया आली. माया जिकडं आली तिकडं दुःखाला सुरुवात झाली. कारण येरती माईक दुःखाची नाही आदी अंती अवसानी. गोकुळामध्ये सुखाला पारावारा नाही. गोकुळीच्या सुखा त्या गवळणी काय करू लागल्या? गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे गाणे गाऊ लागल्या. आनंद उत्सवाला सुरुवात झाली. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशीचा दिवस उजडला. द्वादशीच्या दिवशी भगवान शंकर दर्शनाला आली. त्रयोदशीच्या दिवशी महाबळभट्ट नावाचा राक्षस आला. आणि चतुर्दशीच्या दिवशी पुतना नावाची राक्षसीन देवाला मारायला आली. याचा अर्थ असा आहे महाराज, हे सर्व समाधी भाषा आहे. भागवतातली भाषा, चरित्र हे कळणं फार अवघड आहे. आपल्याला कळत नाही याच्यात नवल नाही. ब्रह्मदेवाला कळाला नाही तेच सोडून द्या. ब्रह्मादिका न कळे खोळ आणि ते हे आकळ धरिली. म्हणून असं असणारं भगवंताचं चरित्र. सुरुवात झाल्यानंतर भगवंताने 6व्या दिवशी पुतनेचा उद्धार केला. कितव्या दिवशी? पुतना शब्दाचा अर्थ आहे वासना, बरं का. म्हणून परमार्थामध्ये माणसानं पहिली वासना मारावी लागते आणि मग परमार्थाला सुरुवात होते. आता आपण वासना तशी ठेवतो आणि परमार्थात येतो. ती वासना कुंकड बी घेऊन फिरते. म्हणून मी अनेक वेळा सांगत असतो, वासना संपवायचे ना तर त्याला देवाची उपासना करा. उपासना केल्याशिवाय वासना जात नाही. म्हणून वासनेचा विमूढ भगवंताने उद्धार केला. आणि मग देव 1 महिना 8 दिवसाचा झाला. हळूहळू देवाची कला वाढत गेली. बघा, देवाचं वय 3 महिने झालं. 3 महिन्याचं झालं तर देव 7 महिन्यासारखा दिसू लागला. देव होता तो. करतो अन्यथा करतो शक्ती होती. आणि देव पालता पडला. ते पाहिल्यास गवळण यशोदीला आनंद झाला. आणि देव पालता पडला म्हणून त्याचा उत्सव गवळणीनं केला. कारण काय उत्सव केला? सांगितलं देव पालता पडलाय आज. मग आपण त्याच्याबद्दल आतापर्यंत गवळणीला काही दिलं नाही. म्हणून
हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. सगळ्यांना साड्या घेतल्या, सगळ्यांना असणार अलंकार घेतले आणि सगळ्या गवळणीला बोलवलं. अगं म्हणले तुम्ही या, कारण तुमच्या कृपेनं मला असणारा पुत्र प्राप्ती झाली. यशोदेला मुलगा नव्हता, हाही वयाच्या शेवटी झालता. वैशेच्या शेवटी एकची वे वांजुटी, ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. आनंद झाला होता यशोदेला. म्हणून भगवंताचा उत्सव करण्यासाठी सकाळपासून तयारी यशोदेने केली. आता 12 वाजायचा टाइम दिलता गवळणीला. गवळणी येणार, आता गर्दी होईल घरामध्ये म्हणून देवाला बाहेर ठेवलं महाराज. दुधाच्या गाड्याखाली, गाडावरी आणि दुधा याचा पळणार त्या गाड्याच्या खाली, म्हणजे झोपेमध्ये त्रास होऊन याला, अडथळा येऊ नये. आणि मग काय, घरामध्ये हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळे गोपाळ त्या देवाच्या बाजूला बघत होते, देव कसा आहे. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक या देवाला पाहण्यासाठी अनेक गोपाळ बाजूला आले होते. देवाने विचार केला, माझा उत्सव आई करायला लागले आणि मलाच घराच्या बाहेर काढले. मग आईला काही कळतंय का, मला बाहेर ठेवले, आपण आज असणारा कार्यक्रम करायला लागले. तेवढ्यामध्ये एक असुर आला, त्याचं नाव आहे शकटासूर. भगवंताला मारण्यासाठी तो आला. त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आता या गाड्यावर जर आपण बसलो तर गाडा बी संपून जाईल आणि गाड्या खाल्लं लेकरूही खलास होईल. देवाने विचार केला, मामानं खेळणं पाठवलंय, आता या खेळण्याचं काय करावं. पण सगळे लेकरं तर जवळ बसलेले आहेत. देवाने विचार केला, आता काय नाही, जवळ येऊ देव त्याला. म्हणले आपल्याला तर जाता येत नाही, आता त्याला जवळ येऊ द्यावं. आणि मग तो शकटासूर गाडीवर बसला. बसल्यानंतर देवाने आखरीला पाय लावला. आखरी माहित आहे ना, आखरीला पाय लावला आणि एकच टच दिली. टच दिल्याबरोबर गाडा बी आणि शकटासूर आकाशामध्ये गर 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 फिरू लागला. आणि फिरता फिरता शकटासूर खाली पडला आणि त्याच्यावर गाडा आदळला. शकटासुराचा वध झाला. देवाने त्याचा उद्धार केला, त्याला मुक्त केलं. हे गर्दा एकदम आवाज झालेला पाहून गवळणी सगळ्या बाहेर आल्या. काय झालं काय झालं, हे गोपाळ सगळे सांगू लागले. आणि आले, देवाने असणार पायानं टच मारली, गाडावर गेला आणि सगळं असणारा शकटासूर मेला. यशोदा म्हणू लागली, असं शक्यच नाही, असं कुठं शक्य होतंय का, माझं लेकरू किती दिवसाचं आहे. बघा, यशोदेला भगवान कृष्ण देव कधीच वाटत नव्हता. तिला वाटायचं हे माझं बाळ आहे. देव म्हणल्याला तिला आवडत नव्हतं, कारण त्याला मात्र वात्सल्य भक्ती होती. कारण देवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी या भक्तीच्या ठिकाणी आहे महाराज. आता आपलं वेगळं आहे, आपण देवाला म्हणतो देवा आम्हाला सांभाळ, आहे ना. देवाकडे गेल्यास काय म्हणतो आपण, देवा मला सुखी ठेव, मला माझा सांभाळ कर. पण मात्र वात्सल्य भक्ती जिच्या अंतःकरणात आहे ते देवाला सांभाळते, देव तिला सांभाळत नाही. म्हणून ते यशोदा बाहेर आली, भगवंताला उचललं. सगळ्या गवळणी म्हणू लागल्या, यशोदे तुला कळत नाही रे, तुला लेकरू झालं नाही आतापर्यंत, आता शेवटी झाले, तुला कुठं ठेवावं, लेकराला काय करावं हे तुला माहिती नाही. हे लेकरू तुझं नव, हे आमचं आहे, कारण आम्ही याच्यासाठी साधना केली. याची लागीव केले नाना याग, याची लागीव अष्टांगादी भोग, याची लागीव विषयाचा त्याग, याच्यासाठी साधना केली, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना. भक्षिले फळमूळ प्राशिले जीवना. आणि मग सगळ्या गवळणीनं असणारा भगवंताला घेतलं. भगवंताहून माती ओवाळून टाकली. 3 वाटेची माती आणली. काही गवळणी म्हणू लागल्या, अगं लय मोठं भूत लागलं असेल ह्याला, असणारं काय करावं, गाईच्या खालून सोडावं. काहींनी गाईच्या खालून पाठवून घेतलं. अनेक प्रकारानं देवाचे असणारं व्यवस्था गवळणी करू लागल्या. बघा, देव आपल्याला सांभाळतो का नाही, पण तिथं तसं नाही, गवळणी देवाला सांभाळतात. याला म्हणतात भक्ती महाराज.
कारण याचाच नाव आहे भक्ती. म्हणून भक्तीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एकमेव गवळणीचं उदाहरण दिलं जातं. यथा गोपव्रज कसाम. का बरं? त्याचं कारण आहे ते. कारण परिपूर्णतम भक्ती या गोकुळामध्ये नांदत होती. म्हणजे हळूहळू देव असणारा पालता पडला आणि पालता पडून रांगू लागला. रांगत रंगणी चोरीत लोन साजनी दैदूध बक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा. कृष्ण आळवा. देव रांगू लागला आणि रांगत असताना गोप गोपिकांना गोपाळांना असणारा आनंद देऊ लागला. हळूहळू देव मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर बघा देवाचं वय आहे 5 वर्षाचं. किती वर्षाचं? 5 वर्षाचं. पण दिसत होता 9 वर्षासारखा. आडवा बी तेवढाच आणि उभा बी. बघा तुम्ही मोठ्याचे लेकर खाऊन असे पोसलेले असतात. दिसायला वय असते 7-8 वर्ष पण दिसतात 10-12 वर्षासारखे. तसंच असणारा देवाचं वय होतं 5 वर्ष पण दिसू लागला 8-9 वर्षासारखा. आणि देवाला पाहायला गोपाळ रोज येत होते. एक दिवशी देव गोपाळाने विचारलं, देवा तू एवढी तब्येत तुझी अशी चांगली कशामुळे आहे? म्हणजे त्याच्यासाठी चांगलं खावं लागतंय. चांगलं खाण्याची सवय असलं तर शरीर चांगलं राहतंय. मग आम्हाला चांगलं मिळत नाही. का बरं मिळत नाही? म्हणजे आमच्या घरचे आम्हाला ताकाशिवाय दुसरं खायला देतच नाही. घरी ताकाचे सरवर, ताकाशिवाय दुसरं मिळत नाही. म्हणजे दूध दही तूप लोणी हे सगळं डेअरीला जाते, म्हणजे बाजारला जाते. मग भगवंताने सांगितलं तुम्हाला माझ्यासारखं व्हायचंय का? म्हणजे होय. मग माझ्यासारखं जर व्हायचं असेल तर माझ्यासारखं खावं लागेल. आणि माझ्यासारखं खायला तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला माझ्या मागं यावं लागेल. याल तरी यारे लागे, 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 याल तरी यारे लागे. माझ्या मागे मागे यावगे, माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे. आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे. याल तरी यारे लागे, याल तरी लागे, मागे माझ्या मागे मागे, मागे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. कुणीतरी कुणाच्या मागे गेलं पाहिजे बरं का. याल तरी यारे लागे आणि अवघे माझ्या मागे मागे. आता कुणीच कुणाच्या मागे जायला तयार नाही. पत्नी पतीच्या मागे जायला तयार नाही.
मुलगा बापाच्या मागे जायला तयार नाही, शिष्य गुरुच्या मागे जायला तयार नाही. आता इथं टाळकऱ्याच्या मागे जातील कशा म्हणतात. माग जाणं याचा अर्थ काय? माग जाणं याचा अर्थ आहे त्याचं ऐकणं. माग जाणं याचा अर्थ काय? माणसं आम्हाला म्हणतात महाराज काय करावं, काय झालं? पोरग काय माझ्या मागे येच नाही गेले. म्हणलं तुमच्या मागच चाललं की चलून काय उपयोग आहे हो? मी एक करते तर त्याने एक करायला लागलं. मला काय सांगायचे, देव म्हणू लागला गोपाळांना, गोपाळांनो तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे याल तरी या रे लागे, आओगे माझ्या मागे मागे माग या. आता तर सगळेच उठून बसलेत महाराज मागे या म्हणायला. आता 20 तारखेपर्यंत सगळ्याचा गर्दाच आहे, तुम्ही माझ्या मागे हाय गे. पण माग कुणाच्या जावं? जे पोटभर देणार आहे त्यांच्या मागे जावं बर का. ज्यांनी गिट्टी खाऊन पोट भरलं नाही, ज्यांनी सिमेंट खाऊन पोट भरलं नाही, देश खाऊन टाकला त्याच्या मागे जाऊ नये बरं का. मी अनेक वेळा सांगत असतो, निर्णय महत्वाचा घ्यावा, कुणाच्याही मागे जाऊ नये. आणि कुणाच्याही मागे जर गेलो तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आता सध्याचा काळ तर असा आहे, प्रत्येक जण संभ्रमात आहे कुणाच्या मागे. पण मी अनेक वेळा सांगत असतो, ज्याचे विचार चांगले आहेत, ज्याचा आचार चांगला आहे, आचार विचार आणि उच्चार ज्याच्या जीवनामध्ये चांगला आहे त्याच्याच पाठीमागे जाव. म्हणून देवाने सांगितलं तुम्ही माझ्या मागे या. याल तरी या रे लागे, आओगे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तुवरी, हळूहळू चाला कोणी कुणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू कोठे. सांगितल्याप्रमाणे ठरलं. नियम चोर देवाने सांगितलं कुठं घेऊन जाणार तुला? म्हणजे चोरी करायला घेऊन जाणार. चोरी करायला? अरे बापरे, म्हणजे आपल्याला जमना म्हणले. अरे म्हणले सगळ्याच्या चोऱ्यासारखी आपली चोरी नाही, कारण आपण चोरी केलेली चोरी पकडली जाणार नाही. म्हणून एवढ्या चोऱ्या केल्या पण कुणाला पकडल्या जात नाहीत. देवाने सांगितलं ठरल्याप्रमाणे गोपाळाला घेऊन देव गेला. पहिला दिवस बघा, त्याला चोरी म्हणत नाहीत, एक रूपक अलंकार केला या ठिकाणी. कारण चोरी करणाऱ्यासाठी आता देव ज्या घरात चोरी करायला गेला त्याच घरातला मेंबर एक बरोबर होता, एक गोपाळ बरोबर होता. कारण त्या गोपाळानं सांगितलं होतं, देवा आज आपल्या घरी पहिल्या सुरुवातीला जायचं. म्हणजे का? आज आई यमुनेला गेले पाण्याला. बघा सगळा पत्ता होता, म्हणून देव त्यांच्या घरी गेला. भरपूर देवाने गोपाळांना खाऊ घातलं, गोपाळांनी भरपूर खाऊ घातलं, पुन्हा बाहेर आणलं. असा प्रोग्राम रोज चालू झाला. महिना आठवडा गेला, दिवस 8वा. पहिलं कसं होतं, आज कसं आहे, आज कसं आहे म्हणल्याबरोबर गोपाळ बोलायला लागले. तुझी संगती
आमची निश्चिंती. देवा आता तुझ्या संगतीत आल्यापासून आमची निश्चिंती झाली. बघा संसारामध्ये फजिती आहे आणि परमार्थामध्ये निश्चिंती आहे. किती बी संसार मोठा असू द्या महाराज, त्याचा संसार फजितीचा आहे का नाही? बघा आपलं बघा लहानपणामध्ये लेकरू लहान असते आहे ना, लहान असते आई त्यावेळेस म्हणत असते काय म्हणून, ए पोरा तुला काही कळत नाही म्हणते का नाही. पोरग शिकू ना बाप तिचा अधिकार असतो, जन्म दिलेला असतो आणि जन्म दिला असल्यामुळे ते लेकराला काय म्हणते, तुला काही कळत नाही ग बस. आता पुन्हा तेच लेकरू मोठं झालं, नोकरी लागली, त्याला लग्न झालं, त्याला बायको आली, पत्नी आली, तेच बायको पत्नी त्याला काय म्हणते, त्याला काही पहिलं माय कळत नाही म्हणते, पुन्हा बायको कळत नाही म्हणते. किती बी मोठा असू द्या, हो ऑफिसर असू द्या, कलेक्टर असू द्या, पण त्याची बायको त्याला काय म्हणते, यांना महाराज ह्याच्यातलं काही कळत नाही. बर बायको म्हणून थांबते का, मुलगा मोठा झाल्यानंतर मुलगा देखील तेच पाडा वाटतो, माझ्या बापाला काही कळत. मला सांगा थोडी फजिती आहे का, पण ते आम्हाला वाटत नाही. वाटतंय का आपल्याला, एवढी फजिती झाली तरी बी आपल्याला फजिती वाटत नाही. म्हणून संसारामध्ये फजिती आहे आणि परमार्थामध्ये निश्चिंती आहे. म्हणून आता निश्चिंतीने पावलं उसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. म्हणून इथं फजिती नाही, इथं निश्चिंती आहे. म्हणून गोपाळ म्हणतात, देवा आम्ही निश्चिंत झालो, झाली आमुची निश्चिंती. कशामुळं, नाही देखील नाही देखील देते मिळे, नाही देखील देते मिळे, नाही देखील नाही देखील भोग सुखा ते सोहळे, भोग सुखा ते सोहळे, नाही देखील देते मिळे, नाही देखील देते मिळे. नाही देखील ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे. देवा तुझ्या संगतीमध्ये नाही पाहिल्याला मिळत आहे. म्हणून ध्यानात ठेवा, भोग वेगळा आणि सोहळा वेगळा. इथं कसं आहे, भोग सुखाचे सोहळे, दोन सोहळे महत्वाचे आहेत आपल्या जन्मात बरं का. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू धनंजया जयापुरी. पण या ठिकाणचा सोहळा वेगळा. कसा सोहळा, होय हा सोहळा दुसरीकडे नाही. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, होय 84 सिद्धाचा सिद्ध भेटी वेळा, हा सुख तो सोहळा स्वर्गी नाही. जो आळंदीमध्ये जो सुख सोहळा आहे तो कुठेही नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबाराज गोपाळ बोलू लागलेत, देवा म्हणले आमचं वेगळं तुझं वेगळं. इथं कसं आहे, घरी ताकाचे सर्व येते नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मग देवाने सांगितलं, आता तुमचा माझा संबंध सुटला, आता तुमची तब्येत चांगली झाली आहे, तुम्हाला आता सगळं कळलं आले, आता तुम्ही कुणीकडे जाऊ शकता. देवांनी सांगितलं. गोपाळ म्हणू लागले, देवा आता कळत नव्हतं तेव्हा कुणीकडे बी गेलो, कुणाच्याही महाग गेलो, आता कुणाच्याही महाग जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो जोडीता, तू जरी आम्हाला हाकलून दिलास तरी आम्ही तुला सोडून जाणार नाही. म्हणून मी अनेक वेळा सांगत असतो, एक तर परमार्थामध्ये लागू नये,
आणि जर लागला तर देवाला सोडून जाऊ नये म्हणून गोपाळाने असणार देवाबरोबर संभाषण केलं. आणि मग जो आनंद गोपाळाला देवाने दिला तोच आनंद भगवंताने गवळणीला दिला. हरी सुख पावले रे हरी सुख पावले रे गोकुळच्या गवळ्या गोपी गोदना सकळा. योगिया मुनिजना ध्यानी जे सुखासनी शयनी हरी सुख पावले रे हरी सुख पावले रे गोकुळच्या गवळ्या गोपी गोदना सकळा. सगळ्याला देवाने सुख द्यायला सुरुवात केली. भगवान चोऱ्या करू लागला. चोऱ्या करता करता चोऱ्या वाढल्या. सगळ्या गवळणी म्हणू लागल्या ह्या चोराला धरलं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. बघा मी तर अनेक वेळा म्हणत असतो गुन्हेगारापेक्षाही गुन्हा सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे लक्षात. म्हणून गवळणी म्हणले आता हा गुन्हा आपल्याला सहन करायचा नाही. मग याचा असणारा निकाल लागला पाहिजे, याच्या विरोधामध्ये आपल्याला मोर्चा काढला पाहिजे. मग सगळ्या गवळणी निघाल्या आणि असणारा घराने सांगू लागल्या घराने सांगाया घराने सांगाया यशोदेच्या घरी आल्या. घराने सांगू लागल्या. एक घराने होतं का होय गवळणी सांगते घराने रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी अवघी फोडीली विरजणी हे ग बाई आमाशी पाहावे ना यशोदे बाळ तुझा काना कोटोरी सोसू धिंगाणा. बरं का खोड्या वेगळ्या आणि चोऱ्या वेगळ्या. बरं का चोऱ्याला खोड्या म्हणायचं नाही, चोरी वेगळी आहे आणि खोडी वेगळी आहे. खोडी कशाला म्हणावं समजा देव ती गवळण सांगू लागली यशोदे माझ्या घरला आला मला म्हणला तूप दे लोणी दे. मी म्हणलं नाही दिल्यास काय करीन. काय करीन बघायचे का तुला म्हणला. काय करतील ते कर म्हणले. काय केलं तुझ्या कृष्णानं काय केलं. जिथं गाय होत्या तिथं गाढव आणून बांधलं. सकाळी सकाळी धार काढायला गेले तर काय लाथा मारू लागली. मला वाटलं गाई कशी काय लाथा मारला. यशोदेनं विचारलं कृष्णा खरंय का त्यांच्या घरी गाढव बांधलास. म्हणलं बरोबर आहे आम्हाला लोणी नाही दिलं की आम्ही त्याच्या घरी काय बांधतो. मग गवळणी घराने सांगू लागल्या एक घरा नाही का हो गवळणी सांगती घराने रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही तुपलोनी अवघी फोडली हे ग बाई आमाशी पाहावे ना धरून जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना कोठोरी सुसू धिंगाणा. दुसरी दाली दावत येणे बाय काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत गळ्या माझे हात घालीत हे ग बाई आमाशी पाहावे ना. एक 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 सांगू लागला गवळणी घराने. यशोदा म्हणू लागली का रे कृष्णा. अग यशोदा दुसरी गवळ म्हणजे तुझं जाऊ दे माझ्या घरी आलं तर काल सकाळी सकाळी आला. मी अंगणामध्ये सडा टाकला होता. डब्बा घेऊन रांगोळ काढू लागते. रांगोळ काढले होते मी कोणती अष्टदळ 8 पाकळ्याची रांगोळी काढली होती. 8 पाकळ्याची रांगोळी काढली तेवढ्यात तिथं आला आणि त्यांनी मला विचारलं काय काढलीस. म्हणला रांगोळी. कोणती अष्टदळाची. ठीक आहे म्हणला तुला याच्यात रंग भरा येते का. येते की म्हणला. मग भर. मला माझं नावच आहे म्हणला श्रीरंग. काय नाव आहे माझं. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गोकुळ जाणार. माझं नाव श्रीरंग आहे म्हणला. मी लय रंगाने रंगलेला. बघा श्रीरंग कुणाला म्हणतात. श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी.
काय स्त्री शब्दाचा अर्थ लक्ष्मी आहे. ज्या रंगामध्ये लक्ष्मी रंगली त्याला म्हणतात श्रीरंग. आणि या श्रीरंगाने सांगितलं मला रांगोळी का मला असणार कलर भरता येतोय म्हणल्यास मी सांगितलं हे घे डब्बा रंगाचा आणि भर. त्यानं म्हणला कलर घेऊन तर कुणी भरील म्हणला, बिगर कलर टाकता भरता. मलाही कौतुकच वाटलं. मग काय करावं काय सांगावं यशोदे. मी डब्बा घेऊन जरा बाजूला झाली. तेवढ्यामध्ये असणार त्याने काय केलं होय अष्टदळ काढिले अंगणी वरी मुद्दे चक्रपाणी गोल रिंगण करून लघवी केली. दुसरी गवळण आली. अगं हे काय बी नाही माझ्या घरला आलं सकाळी सकाळी डोळे चुळीतच आलं. डोळे चुळीत आलं काय म्हणू लागलं. आता ही गवळणी प्रेमळ होत्या महाराज. गवळणीने विचारलं कृष्णा अरे का रडू लागलास का डोळ्यातून पाणी गाळलास काय डोळे लाल झालेत. तिला सांगू लागलाय काय म्हणून. अगं तुला माहिती नाही का काय झालं समुद्राला आग लागली. आता लागते या समुद्राला आग लागली. त्या आगीचा धूर डोळ्यात गेला आणि डोळ्यामध्ये धूर गेल्यापासून डोळे लाल बुंद झालेत कचकच कर. तिनं म्हणली मग जायचा होता डॉक्टरकडे. गेलतो डॉक्टरकडे पण औषध भेटणं गेले. काय औषध पाहिजे म्हणले. त्यांनी सांगितलंय वैद्यानी पुत्रवती स्त्रीच्या दूध जर असणारा डोळ्यात घातलं तर मग असणारा तुझं ते डोळे राहतील. म्हणली काय अवघड आहे मला मुलगा झालाय थांब इथंच मी शिप घेऊन जाते तुला दूध आणून देते. किती प्रेम असेल कल्पना करा. थांब जरा तू मी दूध घेऊन येते तुला डोळ्यात घालण्यासाठी. स्वतःच दूध आणण्यासाठी हे हात चालले तेवढ्यामध्ये देव म्हणू लागला अगं म्हणला तुझ्या हाताने काढल्याला चलत नाही. सोकरे जरी पिळू देशी स्थन तरीच येईल गुण साच भावे असं सांगितलंय. आणि असं या कृष्णानं केलंय. यशोदे ती बरं वाटते का असल्या खोड्या बऱ्या वाटतात का. मग यशोदा म्हणू लागली खोड्या नको करू माझे म्हणून तर भगवान कृष्णाला काही लोक देव देव मानित नाहीत. का बरं मानित नाहीत. असला कुठे देव असते होय म्हणले चाबर. पण त्यांच्या लक्षात नाही. मी त्यांना सांगत असतो देवाचं हेच चरित्र घेऊ नका. सुरुवातीला देव 6 दिवसाचा असताना विष पेलाय ते बी ध्यानात ठेवा. काय केलंय कारण पुतनेच्या स्तनातलं 6 क्विंटल विष पेलंय देवानं. किती माप सांगितलंय त्याचं तर लय विष सांगितलंय तिथं. एवढं विष पेणारा देव
पण एवढीच लीला माणसं ते सोडून इकडली लीला करतात. म्हणजे आम्ही देखील कृष्णच आहे. अरे कृष्ण व्हा नाही असं नाही, पण आधी थोडं पिऊन बघा इंद्रियल. म्हणून देव कळणं फार कठीण आहे. देवाने अशा खोड्या करायला सुरुवात केली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. कृष्णा काय कमी आपल्या घरी, का लोकांच्या घरला जातोस, का येऊन का करीतोशी चोरी, किती सांगू तू नाही कशी हरी, परे परता तू पळून जाशी दुरी, अनावर या बाहेर माया करुणा करीते भूत, किती सोसू या जनाच्या घात, किती सोसू कृष्णा. आता मला असणार लोकांचं बोलणं ऐकून होत नाही. आता कृष्णा घराच्या बाहेर जायचं नाही. त्याने सांगितलं देवाने सांगितलं ठीक आहे जायचं नाही तर नाही, मला लोणी खायची म्हणला. लोणी खायचंय, चल मी तुला लगेच लोणी काढून देते. लगेच घेतला डेरा घेतला, त्याच्यात दही टाकलं. दुसरा डब्बा आणण्यासाठी यशोदा गेली. भगवंताने विचार केला हिनं काढावं कधी म्या खावं कधी, म्हणला मधीच बसून खातो. डेऱ्यातच उडी टाकली. दुसरा डब्बा दह्याचा टाकली आणि मंथन करू लागली. घुमघुम करते डेरे घुमते, आनंदल्या गवळणी छंदे डुलती. मंथन सुरू झालं. 1 तास झाला, 2 तास झालं, 3 तास झालं. अहो बरे 12:30 वाजले पण काय असणार लोणी यायला तयार नाही. यशोदा विचारात पडली काय टाकलंय. तेवढ्यामध्ये एक बाई आली. अगं म्हणली काय करू लागलीस, म्हणले लोणी काढायला लागली. मग इतका वेळ असते का लोणी, काय करू आत्या बाई लोणीची ना म्हणली. मग उनवणी टाकलं का, टाकले म्हणजे उनवणी टाकून जर येत नसतं तर शिळवणी टाकावं लागते. उन्हावणी शिळवणी घालीते संसारातलं लोणी वरी असते आणि परमार्थातलं लोणी बुडाला असते. म्हणून आपण वरी बघा लागला. ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, आणि काय भुलला अशी वरल्या रंगा. वरल्या रंगानं गेला तर परमार्थ कळत नाही, अंतरंगामध्ये प्रवेश करावा लागतो. म्हणून तिनं काय केले, हाताची बाही वरी केली. पहिलं बायाला बाह्या होत्या जंपराला. हो आता बाह्या राहिल्या नाहीत. बाहेर राहिल्या नाहीत का बाहेर राहिल्या नाहीत हे बी कळणं अवघड आहे. मी अनेक वेळा सांगत असतो, आपल्या संस्कृतीचा ज्या स्त्रियांनी त्याग केला त्यांच्या घरातलं सगळं असणारं सुख समाधान निघून गेलं. लोक म्हणतात महाराज काय करावं, समाधानाचं नाही. तुमच्याकडे आधी या, तुमचा तुम्ही विचार करा आपण काय करायला लागलो. रोज संध्याकाळी दिवा लावतो का, रोज सकाळी पूजा करतो का, रोज अतिथीचं पूजन होतंय का, रोज तुळशीला पाणी घालतो का, रोज संध्याकाळी संध्याकाळी घर सोडून जायची पद्धत नव्हती. पहिलं घर बंद करत नव्हते, दिवाबत्ती करावी लागत होती. पण आता संध्याकाळच्याच वेळेला लोक फिरायला निघून जातात, घर बंद असतं महाराज.
मला सांगा, संस्कृतीचा त्याग केला, समाधान राहिलं नाही. सगळे भांडणंच आहेत महाराज. मग ते कुणाचंही घर असू द्या, भांडणानं घर असणारं पेटलेलं आहे, फक्त इजवायला कुणी नाही. मी हे कशासाठी सांगतोय, संस्कृतीचा ऱ्हास झाला. त्या गवळणीनं आपला यशोदेनं हात वरी घातल्या बरोबरी निघाला. हाती लागे पाय तो जननी, हाती लागे पाय तो जननी, हाती लागे पाय तो जननी. गिर्यात लोणे खादले खादोने, गिर्यात लोणे खादले खादोने, गिर्यात लोणे खादले खादोने, गिर्यात लोणे खादले खादोने. पाहे तो जननी हाती लागे पाय तो जननी, पाय तो जननी, पाय तो हाती धरून या काडीला बाहेरी, अन देखताची करी चोज त्याचे. बघितला बाहेर काढून, अरे कृष्णा अन कधी गेलतास मधी? म्हणला कधी नाही मधी. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. अरे कृष्णा तुला रवी लागला असता ना बाबा. त्यानं म्हणला वरच्या रवीचा बापा म्हणला मी, मला हे काय दगडाचा रवी लागतोय. आणि मग यशोदेच्या लक्षात आलं. यशोदा त्रस्त झाली, आणि त्रस्त झालेली यशोदा सगळ्यांना सांगू लागली, काय करू बाई, काहीतरी इलाज सांगा, काहीतरी इलाज सांगा. तेवढ्यामध्ये एक होती गणपती उपासक. त्यानं म्हणली, अगं गणपतीला तुला लेकरू होईना म्हणून सगळ्या गावांनी नवस केलता, पण एक कुठला तर नवस राहिला असेल म्हणून असलं लेकरू खोड्या करतय. कोणत्या देवाला? बर गणपतीला नवस करून बघ म्हणली. गणपतीला नवस केला, देवा माझ्या लेकरानं जर कोड्या सोडून दिल्या तर मी तुला 21,000 मोदकाचा नैवेद्य देईन. किती? 21,000. यशोदा होती ती महाराज. आणि देवानी हे ऐकलं. देवानी विचार केला, आता गणपतीचे भाद्रपद महिना जवळ आला आहे, आपण एक महिनाभर सोडून द्यावं. एक मास देवी खोडी नाही केली, प्रचितित्वाने यशोदेशी एक महिनाभर खोडीच केली नाही. देव शांत झाला. हो यशोदेला वाटलं बरं झालं बाबा, आपला गणपतीचा का महिना गुन्हा आला. आणि मग त्याचा नवस फेडण्यासाठी गणपतीच्या मंदिरात आली. 21,000 मोदक घेऊन आली, सगळं घेऊन आली, फक्त धूप आरती आणायची विसरली. कृष्णाला सांगितलं, कृष्णा ध्यान ठेव, एखादी मांजर येईल नैवेद्य उष्टा करील. देव मनात म्हणला, असला बोका असताना दुसरं मांजर कशाला येईल. यशोदा निघून गेली. गणपतीला हात जोडले भगवान कृष्णाने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदित्थाय नागाननाय श्रुतियज्ञभूषिताय गौरीसुताय नमो नमस्ते. जय गणेश देवा, जय गणेश देवा, माता तेरी पार्वती पिता महादेवा. असं म्हणल्याबरोबर त्या मूर्तीतून गणपती बाहेर आला आणि हात जोडून म्हणला, आला देवा माझं काय चुकलंय. मोठे माणसं जर स्तुती करू लागले तर लहानाने काय म्हणलं पाहिजे, माझं काय चुकलंय का, एवढं मोठेपणा दिवला लाव मला. नाही तुमचं चुकलंय का आईचं चुकलंय म्हणला, सांगा हे हारा तुमचा का माझा. म्हणला तुमचाच आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले, सत्ता मात्रे आपुल्या, सकळ सिद्धीचा दातार, तू सगळ्याचा दाता आहेस, हे तुझंच आहे म्हणले. मग माझं आहे तर मग तिथं ठेवू नका म्हणले, उचला आणि माझ्या तोंडात टाका. महाराज 21,000 मोदकाचं ताट किती मोठं असेल, तेवढं ताट देवाच्या पोटात तोंडात टाकलं. आरती सहित
आणि मग देवाने सांगितलं गणपतीला, देवा माझी आई येईल, तुम्हाला राग राग विचारील, तुम्हाला सांगावं लागेल हे ताट कुठं गेलं, त्याच्यासाठी तुम्ही देखील इथं थांबू नका, मग तुम्ही देखील आत चला. आणि मग देवाने देवाला गिळून टाकलं. देव गिळून या धरियले मौन. देवाने देवाला गिळलं आणि देव एका कोपऱ्यात उभारला. तेवढ्यामध्ये यशोदा आली. यशोदेनं बघितलं नैवेद्याचं ताटच नाही. ताटाकडे पहिलं लक्ष गेलं, नैवेद्याचा ताट नाही. अरे कृष्णा, ताट कुठं गेलं? देव लट 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 कापू लागला. लट लट कापत कापत नाटक करू लागला. आई काय सांगू तुला, काय सांगायचं. मोठा उंदीर आला आणि त्या मोठ्या उंदरावर मोठ्या पोटाचा बाप आला. बप्पा आला बप्पा, आणि त्या बप्पाने सगळं खाऊन टाकलं. असं म्हणताना तिचं लक्ष देवाऱ्याकडे गेले. तर देव बी नाही देवाऱ्यात. देवाशी पुसे देव काय झाला, देवाशी पुसे देव काय झाला, देवाशी पुसे देव काय झाला, देवाशी पुसे देव काय झाला. देवाला हसू आलं आईच्या बोलण्याचं. देव हसल्यास यशोदेला राग आला. राग आला आणि हातात काठी घेतली. उघडभर तोंड बघूवर तुझं म्हणजे मारावया तिने उगारिली काठी. भुवने त्या पोटी 14 देखे. 14 भुवन पोटात दिसू लागली. आणि त्या पोटात गणपती सांगू लागला यशोदेला, यशोदा माई मी देव नव, हीच देव आहे खरा. यशोदा तोंडात बघतच राहिली. देवाने विचार केला, 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाली, माईना हात जर उगारले आणि मारत का नाही. काय भानगड आहे, मारत का नाही? कारण यशोदेला पोटामध्ये अनंत ब्रह्मांड दिसत होते. गणपती गणपती बोलत होता यशोदेला, आई हाच देव आहे. यशोदेला समाधी लागली. डोळे झाकले. दिवशी देव शाळेत निघाला. गाये घेऊन गोधना, उद्या जाईन मी राणा. देव निघाला. रस्त्याने जात असताना गोपाळ बरोबर आहेत. गोपाळ बरोबर भजन करत चालले. विठोबा
लिंबाच्या झाडाखाली थांबल्यानंतर गोपाळाने विचारलं, देवा काय करायचंय? गोपाळ म्हणू लागले, देवा 10 मिनिटं अजून वेळ आहे, थोडा खेळ खेळूया आणि मग काला करूया. मग खेळ खेळायला सुरुवात केली. हुतू तू आम्हा मिठी दांडू लगोरे अनेक खेळ खेळले. हुतू तू तू हुतू तू तू खेळ कानोबा हुतू तू तू अनेक खेळ खेळले देवाने. आणि खेळ खेळल्यानंतर बरं का, खेळ कुणालाही खेळता येत नाही बरं का. बरेच माणसं खेळामध्ये बाद होतात. काही खेळात बग्याची भूमिका घेतात, काही खेळामध्ये प्रवेश करतात, काही पहिल्याच बॉलला आऊट होतात, काही शेवटपर्यंत आऊट होत नाहीत. नाही का? खेळाडूचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही खेळाडू तर खेळात नाही म्हणतात, आमचं कामच नाही खेळायचं. म्हणून आता बघा तुम्ही, बरेच खेळाडू ह्या रिंगणात उतरलेत, पण किती बाद होतील ह्याचं काही गणित नाही. मी जिंकतो म्हणणारे देखील काय होतात, बाद होतात. म्हणून हा खेळ सामान्य नाही. हे तर मग काय, म्हणून तर खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये खेळाडूमध्ये 1 नंबरचा खेळाडू जर कोण असेल बरं का, कोण त्याचं नाव सांगू का? खेळया माझी हनुम्या शाना, खेळया माझी हनुम्या शाना, खेळया माझी हनुम्या शाना, खेळया माझी हनुम्या शाना. कोण पडे काम व्यसनी रे, कोण पडे काम व्यसनी, कोण पडे काम व्यसनी. कामाची नाही ते क्रोध कैचा मग कैचे भांडण रे. राम्या गड्याची आवडी म्हणून मोठी म्हणून लंके पेने रे. ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे. म्हणून एकच हनुमंतराय बरं का. म्हणून खेळामध्ये कधी बी कुठलाही खेळ खेळा, पहिला हनुमंतरायचं नाव घ्यायचं म्हणजे आपली काय होते, जीत होत्या, पराजय होत नाही. म्हणून मी अनेक वेळा सांगत असतो, आजच्या युगामध्ये आजच्या मुलांना आईने एवढंच सांगायचं, बाळ चाललास लातूरला जा, आधी देवाचं दर्शन घे, हनुमंतरायाचं दर्शन घे आणि मग गावातून बाहेर जा. लक्षात असू द्या, कारण गावातून बाहेर जात असताना आपण जर हनुमंतरायाचं देवाचं दर्शन करून जर गावाचा त्याग केला तर निश्चित आपण गावात येऊ. पण न दर्शन घेता जर गेला तर मग त्याची जबाबदारी त्याच्यावर नाही. म्हणून त्याचं दर्शन, म्हणून हा खेळाडू आहे. म्हणून खेळतो येण्याची खेळावा. म्हणून असे अनेक खेळ खेळले देवाने. आणि शेवटी गोपाळ म्हणू लागले, देवा आता खेळण्यात मजा नाही, काम सारुनी सकळ आली अवघे गोपाळ झाली आता वेळ. म्हणते आता सिद्धोल्या शिदोऱ्या आणल्या गोपाळांनी महाराज. आणल्याबरोबर देवाने सांगितले, माझ्यासारखी शिदोरी आहे का?
माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीता नावे माझ्या शिदुरी सारखी असली तर मिसळा नसली तर घरला जावा आणि माईकडून चोरून नवनीत घेऊन या. आता काय गोपाळ होते खाली माना घातले गरीब होते पण ज्ञानोबाराय तुकोबाराय दादासाहेब हे जे गोपाळ होते त्यांनी वरी मान केली. ज्ञानोबारा म्हणले देवा कुणाला म्हणलाच घरला जायला आम्हाला वाटण्या कोण केले पहिलं वाटणी करायला तू चांगलं तेवढं तू घेतलास ना आम्हाला वंगळ दिलास आणि तुझ्यासारखं आमचं कसं राहील बघ म्हणला तुझ्या अंगावरले कपडे कसले चांगले कपडे तू घेतलास आणि वंगळे आम्हाला दिलास. कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी कानोबा तुझी भांडण सुरू झालं. कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली रे तुझी घोंगडी कशी आहे स्वगत सच्चिदानंद मिळवून शुद्ध सत्व गुण विनली रे षडगुण बोंडे रत्न जडीत तुझं श्याम सुंदरा शोभली रे घोंगडी चांगली. तेव्हा तू असलं घेतलास आम्हाला कसलं दिलास होय काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानि विनली नवा ठाई पाठून गेली तित्वा माशी धरली षडविकार षडवैरी मिळवणी तापत्र्याने विनली रे रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुतानी भरली असला आम्हाला दिलास चांगलं तू घेतलास आणि पुन्हा म्हणालास माझी आहे तैसे पाय आणि घरला जायला सांगालास माझं घर कुठं आहे आम्हाला घर नाही माय नाही बाप नाही कारण आमचा माय बी तूच आहेस आणि बापही कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. देवाने सांगितलं ज्ञानोबारायला महाराज बसा खाली तुमचं बघून सगळेच उठतील म्हणा कारण एकानं वरी मान केली की सगळेच काव काव करते बसा म्हणली काय हरकत नाही सगळ्याच्या शिदरी आणा जशी असेल तशी आणा आणि मग सगळ्याच्या शिदऱ्या सोडल्या सगळ्याच्या शिदऱ्या एकत्रित केला बरं का सर्वांच्या शिदऱ्या एकत्रित केल्या सगळ्याला कमळाकार वृत्तीनं बसवलं बरं का खडके सोडलेल्या मोठा आजचा धैकाला गोमटा कारण देवाने सर्वांच्या शिदऱ्या एकत्रित करून सर्वांना कमळाकार वृत्तीनं बसवलं. कमळाकार म्हणजे कमळाचं फूल बघितले ना लहान पाकळ्या जवळ असतात
आणि जसजशा मोठे असतात ते लांब असतात. तसं जे मोठे मोठे होते गोपाळ त्यांना लांब बसवलं आणि जवळ लहान लहान जे होते ना त्यांना जवळ घेतलं. देव मोठ्याला जवळ घेत नाही बरं का, ध्यान ठेवा. मोठ्याला कधी जवळ घेत नाही, देव लहानाला जवळ घेते. म्हणून लहानपण देगा देवा, म्हणून ते लहान प्रेमानं भक्तीनं सेवेनं जे लहान झाले होते त्यांना जवळ घेतलं आणि कर्माने ज्ञानानं अभिमानानं जे मोठे होते त्यांना लांब बसवलं आणि सर्वांच्या मध्यभागी देव उभारला बरं का. आणि मग देव प्रसाद वाटू लागला. भानुदास गीती गातो, भानुदास गीती गातो, प्रसाद देतो पंढरीनाथ. देव प्रसाद द्यायला सुरुवात केला. देवांनी सगळ्याला प्रसाद दिला. दिल्यानंतर पुन्हा विचारलं, गोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो आता कसं वाटतंय? होय, काल्याचा प्रसाद खाल्ल्यास गोपाळ म्हणू लागले, तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते वेळे भोग सुखाचे सोहळे. आणि मग देवाने असणारा सर्वांना प्रसाद दिला. देत असताना भगवंताचं जे स्वरूप होतं त्या स्वरूपाचं वर्णन शुकदेवजी भगवान करतात. तो देव कसा दिसत होता. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मृसन कवलम तत्फलानांगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् भविष्य हि स्वर्गलोके मिशति भुभुजो यज्ञभूवाल केली ज्ञानेश्वर केला. तोच काला आमच्या पंढरीनाथाने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संगतीमध्ये. आणि तोच काला पंढरीमध्ये जो भगवंताने जो केलेला काला आहे तो काला दादासाहेबांच्या कृपेनं आपल्याला खोपेगाव गावी प्राप्त होतोय. आपण सगळे भाग्यवान आहात. मी अनेक वेळा सांगतोय कारण आपलं भाग्य आपणच वर्णन करावं. बऱ्याच लोकांना वाटतंय दुसऱ्या देशात जन्माला यावं, लय मोठा देश आहे, लय श्रीमंत देश आहे ना. पण मी सांगत असतो की जगाच्या पाठीवर भारतासारखी भूमी नाही, भारतासारखी भूमी नाही आणि महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही आणि महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यासारखा दुसरा जिल्हा नाही. लातूर जिल्ह्यामध्ये देखील खोपेगावासारखं दुसरं गाव नाही. बरोबर. मी विनोद म्हणून सांगत नाही तुम्हाला, वस्तुस्थिती आहे. कारण छोटंसं गाव आहे, उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. आपण सगळे भाग्यवान आहात. महिनाभर 4 महिने असणारी इथं महिला काकडा करतात. पुरुष करत नाहीत असं नाही, पण पुरुषही काकडा करणारे आहेत. पण महिलांचं अतिप्राधान्य आहे. मी अनेक वेळा सांगत असतो, ज्या गावामध्ये महिला जागृत आहे त्या गावातला परमार्थ टिकला आहे, तिथली संस्कृती टिकली आहे. पण जिथली महिलाच असणारं मोबाईलवर फिरलेली आहे तर तिथे काही राहिलेलं नाही. म्हणून सर्व आपण भाग्यवान आहात. आपण दादासाहेबांचे पायिक आहात. आपला उद्धार होईल का मनात देखील शंका बाळगायचं नाही. कारण निश्चित झाल्याशिवाय उद्धाराशी संदेह नाही याच्या काही सेवका. म्हणून
झालेली सेवा जो काला दादासाहेबांच्या कृपेनं नानामाऊलींच्या कृपेनं आपल्याला प्राप्त झाला, हा काला सर्वांच्या जीवनामध्ये मिळावा. काला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. काला म्हणजे भक्ती सुख आहे. काल्यामध्ये दोन पदार्थ आहेत. जसं दही आणि लाही तसं या काल्यामध्ये दोन पदार्थ आहेत. एक नाम आणि प्रेम. कारण नाम आणि प्रेम दोन एकत्रित आलं रे आलं की आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा काला आपल्या जीवनामध्ये मिळावा. हा काला सर्वांच्या जीवनात मिळावा. सर्वांचं जीवनच मंगलमय बनावं एवढीच आपण दादासाहेबांच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि याच ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊया. तुकाराम 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 तुकाराम